श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, आज मितीला सर्वसामान्यांजवळ गुंतवणुकीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. परंतु तरीही सर्वसामान्य नागरिक त्यातही त्याची पुंजी सुरक्षित कशी राहील, पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितरित्या ग्राहकाच्या हाती कसा पडेल हे बघत असतो. भारत सरकारचा सहभाग असलेले जीवन विमा महामंडळ हे वर्षानुवर्ष विश्वसनीयरित्या आयुर्विमा देण्याचं काम करत आहे. आजच्या या भागात आपण आयुर्विमा पॉलिसी म्हणजे काय, ती का काढावी, त्याचे फायदे काय, या संदर्भात आज डॉक्टर तनुजा जावडेकर यांनी प्रसिद्ध अर्थतज्ञ प्रसाद भागवत यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. नमस्कार. आजच्या अर्थविशेषच्या भागात आपण आयुर्विमा घेताना घ्यावयाची काळजी ह्या विषयावरती बोलणार आहोत. आपल्या स्टुडिओमध्ये प्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ आणि प्रसिद्ध विमा तज्ज्ञ प्रसाद भागवत सर आलेले आहेत. त्यांचे स्वागत करूयात. नमस्कार. तर भागवत सर, पहिला प्रश्न असा आहे की आयुर्विमा महत्त्वाचा आहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण एक चांगली आयुर्विमा पॉलिसी ही नक्की कशी असावी याबद्दल काय सांगाल? येस, आयुर्विम्याला पर्याय नाही हे वाक्य आपण खूप वेळा ऐकलेलं आहे आणि ते 100% खरं आहे. आयुर्विम्याला अजिबात पर्याय नाही. याचं कारण असं की मानवी जीवन क्षणभंगूर आहे. क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं आणि अशा दुर्घटनेनंतर आपला संपूर्णपणे केलेलं आर्थिक नियोजन हे पूर्णतः विस्कळीत होऊ शकतं. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आयुर्विमा असायला हवा याबद्दल काहीच दुमत नाही. पण दुर्दैवाने आयुर्विमा हे भारतामधील कदाचित सर्वात जास्त मिससेलिंग होत असलेलं प्रोडक्ट आहे आणि त्यामुळेच आयुर्विमा घेताना घ्यावयाची काळजी या विषयावर आता इथे बोलणं क्रमप्राप्त झालेलं आहे. आयुर्विमा हे प्रोडक्ट हे माझ्या समजुतीप्रमाणे जी काही फायनान्शियल प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत त्या सर्व प्रोडक्ट्सपेक्षा जास्त कमिशन देणारं प्रोडक्ट म्हणून ओळखलं जातं आणि ह्याचमुळे कदाचित ते विकताना त्याच्यामध्ये गैरप्रकार होतात असं दिसून आलेलं आहे. आयुर्विमा पॉलिसी ही घेताना आपण फक्त रिस्क कंट्रोल हा एकच घटक आपल्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. आयुर्विमा हे एखाद्या दुर्घटनेबद्दलचा म्हणजे आयुष्यविषयक दुर्घटनेबद्दलचा विमा आहे. तर त्यामुळे ती घेताना अशी दुर्घटना झाल्यास आपल्याला जास्तीत जास्त रकमेची नुकसान भरपाई मिळावी हा सर्वोच्च घटक आहे आणि त्या घटकाकडे लक्ष देऊन आपण अशी पॉलिसी निवडली पाहिजे की ज्याच्यामध्ये समजा एखाद्या विमा घेतलेल्या व्यक्तीचा काही अपमृत्यू झाला तर त्या व्यक्तीच्या वारसांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळेल आणि त्या नुकसान भरपाई मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांना भरावा लागणारा विम्याचा हप्ता हा कमीत कमी असेल. अशी स्थिती फक्त टर्म इन्शुरन्स किंवा मुदत विमा पॉलिसी या एकाच स्थितीत आपल्याला आढळते. बाकी जे काही घटक आपल्यासमोर सांगितले जातात की तुम्हाला दर 4 वर्षांनी इतके पैसे परत मिळतील, तुम्हाला वयाच्या 98व्या वर्षीनंतर इतक्या रकमेची दरमहा पेन्शन मिळेल, तुम्हाला 25 वर्षानंतर 3 कोटी रुपये मिळतील वगैरे, ह्या सगळ्या ज्या काही घटकांना आपण भुलतो तसं भुलू नये आणि आपण फक्त दुर्घटना झाल्यास आपल्याला सर्वात जास्त पैसे देणारी आणि त्यासाठी कमीत कमी प्रीमियम भरायला लावणारी पॉलिसी घ्यायला पाहिजे. अशा पद्धतीने विमा घेताना काळजी घ्यावी असं माझं मत आहे. अच्छा, बरं. म्हणजे आता ह्याच्यावरून तर कळलं की आयुर्विमा पॉलिसी कशी असावी, पण पॉलिसी निवडताना आत्ता तुम्ही जे सांगितलं त्या व्यतिरिक्त अजून कोणते कोणते असे महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे लक्षात घ्यायला हवेत? येस, पुन्हा एकदा मी सांगतो की याच्यामध्ये बहुतेक वेळा आपल्या समोरची व्यक्ती जो इन्शुरन्स सल्लागार असतो तो आपल्याला युलिप्स म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स विकण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्याला मनी बॅक पॉलिसीज विकण्याचा प्रयत्न करतो, तो आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी अशा पॉलिसीज विकण्याचा प्रयत्न करतो की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला 25 वर्षांनी 3 कोटी रुपये मिळतील वगैरे. पण वास्तविक बघता या सगळ्या पॉलिसीजमध्ये गुंतवणुकीवर मिळणारा परतावा, ज्याला टेक्निकल भाषेमध्ये IRR असं म्हणतात, तो अत्यंत कमी असतो. 25 वर्षानंतर 3 कोटी मिळणं ही गोष्ट दिसायला आत्ता जरी वरकर्मी चांगली वाटत असली तरी प्रत्यक्षात 25 वर्षानंतर त्या 3 कोटी रुपयांचं मूल्य किती असेल हा मुद्दा ग्राहकांनी लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याच्यामुळे अनेक वेळा गडबड होते आणि आपण आपलं आर्थिक नियोजन अशा काहीतरी दूरवर 25 वर्षानंतर एवढे मिळतील, 20 वर्षानंतर एवढे मिळतील वगैरे अशा गोष्टींवर आधारित असतं आणि जेव्हा ती 20 वर्षाची मुदत संपते आणि आपण तिथे पोचतो तेव्हा असं लक्षात येतं की अरे यार, ही
रक्कम म्हणजे फारच तुटपुंजी आहे. तेव्हा असं जे खूप दूरगामी मिळणारे पैसे आहेत त्यांची आजची किंमत किती, आजचं मूल्य किती, ज्याला पुन्हा टेक्निकल भाषेमध्ये नेट प्रेझेंट व्हॅल्यू म्हणतात, ते एकतर आपण तपासून बघितलं पाहिजे किंवा या पॉलिसीचा IRR किती हेही तुम्ही तपासून बघितलं पाहिजे. या दोन्ही अतिशय तांत्रिक अशा आणि क्लिष्ट अशा संकल्पना आहेत, पण या संकल्पना तुम्ही तुमच्या ॲडवायझरकडून समजून घेऊ शकता आणि या संकल्पनांचं उत्तर हे तुमचा ॲडवायझर तुम्हाला देऊ शकतो. ह्यापेक्षा आणखीन एक बोल्ड प्रश्न आहे की ह्या पॉलिसीमधून मिळणारं कमिशन किती, असं जर तुम्ही एखाद्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला विचारलं आणि ते कमिशन किती हे तुम्हाला प्रामाणिकपणे कळलं तर तिथेच तुम्हाला तात्काळ कळतं की ही पॉलिसी कोणासाठी फायदेशीर आहे. म्हणजे आयुर्विमा बाबतीत एक विनोद खूप पूर्वीपासून अतिशय लोकप्रिय आहे, समाज माध्यमांवर तो नेहमी वाचायला मिळतो की मी पोटाला चिमटा घेऊन 7-8 मोठमोठ्या विमा पॉलिस्या घेतल्या म्हणून बरं झालं, त्यामुळे एक मुलगा इंजिनियर झाला आणि एक मुलगा डॉक्टर झाला आणि मग शेवटी तो म्हणतो त्या विमा विकणाऱ्या ॲडवायझरचा. तर ही गोष्ट कायम आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि आपण जी पॉलिसी घेतो त्या पॉलिसीचं आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये नक्की काय महत्त्व आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. मी गेल्या भागामध्येही म्हणालो की आता बँक्स आणि इतर नॉन फायनान्शियल बँकिंग सर्व्हिसेस सुद्धा विमा विकतात आणि त्या बहुतेक वेळा चुकीचा विमा विकतात आणि 90 वर्षा वयाच्या स्त्रीला 99 वर्ष मुदतीची पॉलिसी विकण्याचा प्रकारही घडला आहे. मी गेल्या भागामध्येही सांगितलं. असे प्रकार वारंवार आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात, ते आपण टाळायला पाहिजेत. आपण दुसरा एक भाग असा आहे की आपण पॉलिसीची कालावधी निवडतो, तीही खूप महत्वाची आहे. काही लोक विमा पॉलिसीचा कालावधी निवडताना तो फार प्रदीर्घ निवडतात की मला वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत विमा संरक्षण पाहिजे किंवा मला वयाच्या 90व्या वर्षीपर्यंत विमा संरक्षण पाहिजे किंवा अशी ही एक होल लाईफ पॉलिसी नावाचाही प्रकार विमा कंपन्यांकडे असतो की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत तुम्हाला विमा संरक्षण, वयाच्या 100व्या वर्षीपर्यंत विमा संरक्षण. याची अजिबातच गरज नाही. तुम्हाला विम्याची गरज तेव्हाच आहे जोपर्यंत तुम्ही घरातील कर्ते, आर्थिकदृष्ट्या कर्ते पुरुष आहात आणि तुमच्या पैसे कमावण्याच्या क्षमतेवर तुमचं कुटुंब अवलंबून आहे, तोपर्यंतच तुम्हाला विम्याची गरज असते. याला इन्शुरेबल इंटरेस्ट असं पुन्हा एकदा तांत्रिक शब्द वापरतो, नाव आहे. तुम्ही वयाच्या 55-60 वर्षांपर्यंत घरातील आर्थिकदृष्ट्या महत्वाचे आधारस्तंभ आहात आणि त्याच्यानंतर पुढे 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 तुमची पुढची पिढी ही कमवायला लागते, सक्षम होते आणि त्याच्यानंतर आर्थिकदृष्ट्या तुमचं घरातील अवलंबित्व कमी व्हावं लागतं. एक वडील, एक आई, एक काका, मामा, नातेसंबंधांमध्ये तुम्ही तितकेच आदरणीय असता किंवा त्याला काही पर्याय नसतो, पण आर्थिकदृष्ट्या तुमचं महत्त्व कुटुंबातलं कमी व्हावं लागतं आणि असं कुटुंबातलं महत्त्व कमी झालं की मग विम्याची गरज पण कमी व्हायला लागते. तर माझा सल्ला राहील की कोणतीही विमा पॉलिसी 60 वर्षांनंतरच्या कालावधीची घेऊ नये. प्रत्येक विमा पॉलिसीचं व्हेस्टिंग एज हे साधारणपणे 55 ते 60 दरम्यान असावं. जर वयाच्या 60 पर्यंत तुम्हाला तुमचे आर्थिक गोल्स पूर्ण करण्याची संधी मिळाली तर तुमची आर्थिक नियोजनाची गाडी ही तुम्हीच रुळावर आणली पाहिजे. कोणतीही विमा कंपनी वयाच्या 60 नंतर, वयाच्या 70 नंतर तुम्हाला विमा संरक्षण देत असेल तर ते विमा संरक्षण तुमच्यासाठी महागातलं आहे एवढं लक्षात घ्या. तर त्याच्यामुळे विमा पॉलिसी निवडताना सामान्यपणे तुम्ही टर्म इन्शुरन्स निवडा. मी तुम्हाला सांगेन की टर्म इन्शुरन्स बरोबर क्रिटिकल इलनेस रायडर हा रायडर सुद्धा तुम्हाला घ्यायला हरकत नाही. हा रायडर म्हणजे आजारांबद्दलचा विमा असतो. जसा आयुर्विमा हा आयुष्याबद्दलचा विमा असतो, तसं क्रिटिकल इलनेस रायडर हा आजारांचा विमा असतो. तोही तुम्हाला एक पॉलिसीच्या 15 ते 20% रकमेचा घ्यायला हरकत नाही. आणि ह्या व्यतिरिक्त तसे खूप रायडर्स उपलब्ध आहेत, पण प्रत्येक रायडर्सची एक किंमत असते. असे जेवढे रायडर्स म्हणून तुम्ही घ्याल तेवढा तुमचा प्रीमियम वाढत जाईल आणि तुमच्या आर्थिक नियोजनासाठी तो अडसर ठरू शकेल. तर मला विचाराल तर वयाच्या 55 ते 60 वर्षांपर्यंत एक चांगल्या रकमेची टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्या. सोबत 15 ते 20% रकमेचा क्रिटिकल इलनेस रायडर घ्या. बाकी प्रीमियम्स परत मिळणे, 4 वर्षांनी पैसे परत मिळणे अशा कोणताही पर्याय निवडू नका. अशा दृष्टीने घेतलेली टर्म इन्शुरन्स पॉलिसी ही तुमच्यासाठी सर्वोत्तम पॉलिसी असेल असं माझं मत आहे. पण टर्म इन्शुरन्समध्ये असं आहे की आपल्याला पॉलिसीचे आपण पैसे भरायचे आणि त्यातले आपल्याला परत काही मिळणार हो नाही. हो.
आणि ह्याच मुद्द्यावर बरेचसे एजंट जे आहेत ते इतर प्रकारच्या पॉलिसी हो. खपवताना दिसतात. अतिशय खरं आहे. अनेक लोकांना हे पचनीच पडत नाही की आपण 20 वर्ष पैसे भरायचे आणि आपल्याला काहीच पैसे परत मिळणार नाहीत. पण जी काय पैसे परत मिळण्याचा जो काही फंडा आहे त्याच्या मागचं इंगित हेच आहे की ते परत मिळणारे पैसे दामदुपटीने तुमच्याकडून आधीच वसूल केलेले असतात. जगात कुठेच काही फ्री लंच नावाची गोष्ट उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे एखादी विमा कंपनी जर तुम्हाला पैसे परत देणार असेल तर ते पैसे जादूनी हवेतून येत नसतात, तर ते पैसे दामदुपटीने तुमच्याकडून आधी प्रीमियमच्या स्वरूपात वसूल केले जातात. त्याच्यामुळे विमा कंपनी आपल्याला पैसे देईल ह्या आमिषाला कधीही बळी पडू नये. एखादी पैसे परत देणारी पॉलिसी आणि त्याच रकमेची टर्म इन्शुरन्स पॉलिसी यांच्या प्रीमियममध्ये तुम्ही जर तुलना केली तर खूप जास्त फरक आढळून येतो. दुसऱ्या प्रकारच्या म्हणजे पैसे परत देणाऱ्या प्रकारच्या पॉलिसीचा प्रीमियम हा खूप जास्त असतो आणि टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा अतिशय वाजवी असतो. तर अशा वेळेला मी तुम्हाला हेच सांगेन की गुंतवणूक आणि इन्शुरन्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अशा वेळेला तुम्ही टर्म इन्शुरन्स घ्या आणि एवी तेवी तुम्ही जास्त रकमेची पॉलिसी घेऊन जो प्रीमियम एक्स्ट्रा भरणार होता तो गुंतवा. त्या गुंतवणुकीतून तुम्हाला जे पैसे परत मिळतील ते विमा कंपनी तुम्हाला देणाऱ्या पैशांपेक्षा खूप जास्त असतील. पण पुन्हा एकदा मी आवर्जून इथे सांगेन की पैसे परत मिळतील इन्शुरन्स कंपनीकडून अशी कोणतीही पॉलिसी घेऊ नका. तो एक सापळा आहे. तुम्ही अतिशय शुद्ध स्वरूपातली मुदत विमा योजना टर्म इन्शुरन्स पॉलिसी घ्या. त्याचं वेस्टिंग एज साधारणपणे 55 ते 60 वर्षांपेक्षा जास्त असू नये आणि शक्य झाल्यास सोबत क्रिटिकल इलनेस रायडर्स घ्यावा. अर्थात हे सगळं जे मी सांगतोय हे 100 90 वेळा योग्य असेल. एखादा अपवादात्मक केस अशी असेल 1-2 वेळा या व्यतिरिक्त वेगळे काही पर्याय तुम्हाला परिस्थितीनुरूप अवलंबावे लागतील, हेही मला मान्य आहे. पण 100 90-95% वेळा मी सांगितलेल्या प्रकारच्याच विमा इन्शुरन्सच्या पॉलिसीज ह्या ग्राहकांसाठी हितावह असतील असं माझं ठाम मत आहे. आणि ह्या पॉडकास्टमधील आणखीन एक महत्त्वाचं स्पष्टीकरण म्हणजे हे जे काही मी बोललो हे सर्व प्रकारच्या विमा कंपन्यांना लागू आहे. हे कुठल्याही एका विशिष्ट विमा सरकारी किंवा निमसरकारी अशा विमा कंपनीला लागू नाही. क्रिटिकल इलनेस रायडर बद्दल थोडं जास्त स्पष्टीकरण द्यायचं झालं तर क्रिटिकल इलनेस रायडर हा जे अतिशय मोठ्या स्वरूपाचे आजार असतात, उदाहरणार्थ कॅन्सर किंवा किडनी ट्रान्सप्लांट किंवा ब्रेन हॅमरेज, अशा प्रकारचे जे अतिशय मोठ्या प्रमाणावर खर्चिक मानले जाणारे आजार असतात अशा आजारांचा काढलेला विमा. मेडिकल इन्शुरन्स आणि क्रिटिकल इलनेस रायडर्स यांच्यामध्ये निर्णायक असा फरक आहे. मेडिकल इन्शुरन्स तुम्ही काढता तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलायझेशन साठी झालेला खर्चच फक्त दिला जातो. व्हेअर ॲज इथे आपण जेव्हा आजाराचा विमा काढतो तो विमा समजा 10 लाखाचा आहे आणि आपल्याला एखादा आजार झाल्याचं निदर्शनास आलं आणि वैद्यकीय चॅनेल्स मधून ते सिद्ध झालं की बाबा एखाद्या व्यक्तीला कॅन्सर झालेला आहे, तर अशा वेळेला त्या व्यक्तीने जर क्रिटिकल इलनेस रायडर हा घेतला असेल तर त्या व्यक्तीला कितीही खर्च झालेला असो त्याचा काही संबंध नाही. इथे पहिल्या प्राथमिक स्वरूपाचे उपचार घेताना समजा त्यांचा खर्च 1.5 लाख रुपये झालेला आहे, तरी सुद्धा इथे आजाराचा विमा उतरलेला असल्यामुळे आणि विमा ज्याचा उतरला होता अशा प्रकारचा कुठला तरी आजार झालेला असल्यामुळे त्या विम्याची पूर्ण रक्कम तुम्हाला एक रकमी आगाऊ स्वरूपात दिली जाते आणि सुरुवातीच्याच वेळेला तुम्हाला समजा तुम्ही 10 लाखाचा क्रिटिकल इलनेस रायडर घेतला असेल तर तुम्हाला 10 लाख रुपये मिळतात. भले सुरुवातीच्या काळातला तुमचा खर्च 10 लाखापेक्षा कमी असला तरी चालेल. तर त्याच्यामुळे क्रिटिकल इलनेस रायडर हा मेडिक्लेम पेक्षा थोडासा वेगळा आहे आणि क्रिटिकल इलनेस रायडर हा आजाराचा विमा आहे. असा संभाव्य दुर्दैवी प्रकार घडला आणि एखादा मोठा आजार झाला तर त्याच्या उपचारांसाठी किंवा त्या आजाराविरोधात लढण्यासाठी आपल्याकडे एक रक्कम असावी, यासाठी असे आरोग्य विम्या व्यतिरिक्त क्रिटिकल इलनेस रायडर्स हे घेणं आवश्यक. धन्यवाद सर. आयुर्विमा पॉलिसी कशी नक्की असावी, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोणते घटक असावेत, ती विकत घेताना आपण कोणते घटक लक्षात घ्यायला हवे, या संदर्भात अतिशय महत्वाची आणि डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही आता आमच्या बरोबर शेअर केलीत. आजचा आपला कार्यक्रम आपण इथेच थांबूयात. नमस्कार. धन्यवाद. श्रोतेहो, आजचा हा अर्थविशेष कार्यक्रम कसा वाटला हे जरूर कळवा. आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले. प्रसारण सहाय्य तन्मय जाधव. लेखन आणि समन्वय डॉक्टर तनुजा जावडेकर आणि निवेदन कौस्तुभ पटाई.